नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, शासनाच्या पटलावर काय नेमकं कधी घडतं आणि कशा पद्धतीने घडतं याची कधीच आपल्याला साथ मिळू शकत नाही. त्या पद्धतीने सध्याची परिस्थिती ही राजकीय वर्तुळातली उलथापालथीची परिस्थिती आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची समीकरणं लावून हे हिवाळी अधिवेशन कशा पद्धतीने गाजवता येईल याकडंच आज जनप्रतिनिधींचं लक्ष आहे. पण वास्तविक स्वरूपात जो स्वर आणि जो आशय आणि जो विषय या पटलावर मांडला गेला पाहिजे तो आजही या सभागृहात पाहावयास मिळत नाही. सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे. आजही त्याच जुन्या पद्धतीच्या रडगाण्यांना रडत रडत तेच विषय कशा पद्धतीने मांडायचे हेच आजच्या जनप्रतिनिधींचं आपलं लक्ष केंद्रित झालेलं आहे. त्यामुळे कसं मित्रांनो की या सगळ्या गोष्टीचा विचार आपण आपल्या बुद्धिपटलावर केला पाहिजे. नेमकी काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने समाज व्यवस्था चालते आणि सामाजिक विकासासाठी काय गरजेचं आहे हे तुम्ही आम्ही नाही तर कोण तपासणार आहे. कारण की हे तपासण्यासाठी आणि हे माहीत होण्यासाठी आपल्याला आपल्या सामाजिक भूमिकेतली जाणीव आपल्या मनात असली पाहिजे आणि तीच सध्या आपल्या जीवनात दिसत नाही. मला काय करायचंय ते, मला काय करायचं ते, मला काय करायचं ते. अहो तुम्हाला नाही तर कुणाला करायचंय. करायला आपण ज्या पद्धतीच्या परिस्थिती आपण आपल्या अवतीभोवती लावून ठेवल्यात ना त्या परिस्थित्यांमुळे ज्या पद्धतीनं या लोकप्रतिनिधींचा फायदा होतोय, अधिकाऱ्यांचा फायदा होतोय, दलालांचा फायदा होतोय, पण आपण काय करतोय तपासा स्वतःच्या जीवाला. मांडा विषय. कारण की चेतना ही फक्त कुणी एकट्याची भूमिका नाहीये. सामूहिकरित्या एखादं काम जर चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, इतकं आपल्याला विकास महत्वाचा आहे तेवढी जागरूकताही महत्वाची. आणि जागरूकतेशिवाय या जगात दुसरं काहीही नाही. आज जे समृद्ध देश आपल्या समोर उभे राहिलेले आहेत ना, अमेरिका असो, फ्रान्स असो, जर्मनी असो, जपान असो, इवन इस्रायल असो, या सगळ्या गोष्टीची सगळ्यात मोठी चेतना आहे ती जिथली जनता ही जागृत आहे. आणि ही जागृत जनता काय करते ना त्याचा परिणाम आपल्याला पटलावर नेहमी पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने गाझा पट्टीनं केलेल्या हल्ल्याला इस्रायलनं एक क्षणभरही आपल्या अंगावर आम्ही पोहोचू शकलो नाही. जसं आपल्या शेतातला बैल असतो बघा, आपण म्हणतो भिल्लार भिल्लार, त्याच्या अंगावर जर कासरा पडला की तो कशा पद्धतीने सुसाट निघतो, त्या म्हणजे आपण कासरा सुद्धा लावू देत नाही. तशी परिस्थिती इस्रायलने दाखवली. त्यांच्या नागरिकांवर थोडस बालंट आलं की इस्रायलनं गाझापट्टीवर जे फिलिस्तीनवर जे हल्ले सुरू केले ते आजही जगाच्या पटलावर ज्या पद्धतीनं उमटले त्याचं मूळ कारण म्हणजे तिथली जनता आहे. आपल्यासारखं नाहीये. आपल्या इथं फक्त बोलाची कडीन बोलाचाच भात आहे. आपल्याला काही घेणं देणं नाहीये. कुठं झालंय, मुंबईमध्ये झालंय ना बॉम्बस्फोट, मग त्याची झळ माझ्या घरी कशाला. या पद्धतीच्या विचार विनिमयामध्ये या विचारिक आत्मकेंद्रित वृत्तीमुळे आज कशा पद्धतीने सामाजिक परिस्थिती बिघडत चाललेली आहे ना याचा विचार आपण केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं हीच येणाऱ्या काळाची खूप मोठी गरज आहे. त्यामुळं विकास हा कोणी जनप्रतिनिधी करत नसतो. विकास हा ही जनता करत असते आणि जनतेच्या विकासाच्या दृष्टिकोनावरच खऱ्या अर्थानं समाज व्यवस्था फुलत असते. त्यामुळे विचार करा मित्रांनो की आपण या सगळ्या गोष्टीशी किती सक्षम आहोत आणि या सक्षमतेलाच खऱ्या अर्थानं सामाजिक पटलावरचा सगळ्यात मोठा भाग म्हणून आपण आज अंगीकृत केलं पाहिजे. आणि सामाजिक विषयांमध्ये स्वतःची जी खारीचा वाटा आहे, मी म्हणत नाही तुमचं आयुष्य होरपळा त्याच्यात, तुमचे दैनंदिन कामं चालू दे, तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी फावला वेळ मिळतोच ना. मग समाज व्यवस्थेसाठी सामाजिक भूमिकेसाठी जर तुम्ही तुमच्या स्वतःचा काही क्षण जर तुम्ही समाजासाठी दिले, या जागरूकतेवर तुमचा विचार मंथन लक्षात आलं, या सगळ्या गोष्टीसाठी खूप काही आहे. पण आज आपण आपल्यातच इतकं गुरफटलोय की आम्हाला आमच्या कुटुंबाच्या पलीकडं, म्हणजे कुटुंब म्हणजे काय, नवरा बायको आणि मुलं,
बाकीची नातीगोती गेली उडत आता. याच्या पलीकडे आम्ही डोकवायलाच तयार नाही. आणि खऱ्या अर्थाने डोकावलं पाहिजे. तर समृद्ध आणि चांगलं जीवन जगायचं असेल तर परिसरही चांगला झाला पाहिजे. नाहीतर आजही आपल्याला मोदींच्या काळाच्या अगोदरचा काळ लक्षात येतो. कशा पद्धतीनं घाणीचं साम्राज्य आपल्या भोवती फिरत होतं. कचरा हा प्रत्येक जण आपलं घर साफ करण्याच्या नादात रस्ते खराब करायची परिस्थिती जी आपण अवलंबलेली आहे ना, ती आजही ते काही सुटलेलं नाहीये. पण ती रस्त्यावर कचरा टाकून आपलं कर्तव्य आम्ही मुक्त होतो. पण त्या कचऱ्याची रस्त्यावरचा कचरा पुन्हा घरात येतो याची काळजी मात्र आमच्या मनात कधीही जाणवत नाही. आणि हीच खरी आपली शोकांकिता. कुठेतरी या शोकांकितेला आपल्या जीवनात उतरलं पाहिजे. सामाजिक भूमिका ही जागवली पाहिजे. ही सामाजिक भूमिका जर जागली तरच सामाजिक विकास आणि सामाजिक पटलावरचा खऱ्या अर्थानं स्वर आम्हाला ऐकायला मिळेल. या संदर्भात ज्या पद्धतीच्या पावलांची गरज स्वातंत्र्याच्या काळात होती त्याच पद्धतीची पावलं आज उचलणं गरजेचं आहे. कारण की आम्ही आता विकसित होत चाललेलो आहोत. आणि विकसिततेचा सगळ्यात मूलमंत्र आहे की जनता जेवढी जागरूक असेल, जनता जेवढी तत्पर असेल, तेवढ्या विकासाला पंख फुटायला खूप वेग मिळतो. आणि या वेगावरच खऱ्या अर्थाने भारताची सगळी परिणिती अवलंबून आहे. बघूया आपल्या या संदर्भातून काय काय सामाजिक भूमिकेचा काय विचार होतो आणि सामाजिक विकासामध्ये आमचा किती सहभाग आम्हाला नोंदवता येतो हे तुमच्यावरच सोडतो. विषय आवडला असेल, विषय मनाला लागला असेल तर निश्चित कमेंट करा. आणि आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.